हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। सुरेंद्र पवार घेणार आमदारांच्या स्वतंत्र बैठका। प्रत्येक आमदारासोबत स्वतः 1 to 1 संवाद साधणार। पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार। सूत्रांची माहिती। अजितदादांना कुणाचा फोन आला होता हे लोकांना कळलंय। अजितदादा कारने गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती। रोहित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीला कारने जायचं ठरलं होतं, मात्र प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आल्यानंतर फाईल आणण्यासाठी उशीर झाल्याने फ्लाईटने जाण्याचा निर्णय। राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदूराव यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण। सुनेत्र वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद, पण अजितदादा गेल्याचं दुःख मोठं। एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अशी स्थिती। खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया। कोश्यारींना धोतर नेसता येत नाही तर ते ठाकरेंना काय सांगणार? संजय राऊतांची भगतसिंग कोश्यारींवर सडकून टीका। परभणी महापालिकेत शिवसेना उभाटाचे सय्यद इक्बाल महापौर। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन हे प्रत्येकी 1.25 वर्ष महापौर बनणार। पुढील 2.5 वर्ष काँग्रेसकडे महापौर पद असणार। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप सत्तेत। तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला। मनसे नेते संदीप देशपांडेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। पुण्यातील मुळशीमध्ये भरधाव टेम्पोची 5 वाहनांना धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। घडामोडी वेगाने घडतात आणि त्यातली पहिली महत्त्वाची घडामोड जी चर्चेतली त्याने आपण सुरुवात करूयात। सुनेत्र पवार आता आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। प्रत्येक आमदारासोबत त्या स्वतः 1 to 1 संवाद साधणार आहेत, समोरासमोर संवाद साधणार आहेत। पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं त्या जाणून घेणार आहेत असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। आमदारांची मतं पक्षाच्या आगामी वाटचालीवर चर्चा केली जाईल आणि या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपूर्वी होणाऱ्या या बैठका महत्त्वाच्या म्हणल्या जात आहेत असं देखील आपल्याला सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे आता सुनेत्र पवार पक्षाच्या प्रत्येक आमदाराबरोबर समोरासमोर म्हणजेच 1 to 1 फेस टू फेस चर्चा करणार आहेत आणि या चर्चेतनं सध्या पक्षाची पुढली वाटचाल, विलिनीकरण, पक्षाचं धोरण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ते त्यांच्याशी संवाद साधू शकतात। आमदारांची मतं जाणून घेऊनच पुढला निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो असं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज करणार होतात असे अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे। आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असं अजित पवार म्हणाले होते। दादा असते तर सर्वांच्या संमतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर सगळ्या गोष्टी थांबल्या आहेत असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी खंत व्यक्त केली आहे। जयंतरांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल, तेच त्यावेळेला म्हणाले, दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू। आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं।
दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलिनीकरण होत नाही ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे. की या गोष्टी आयुष्यात होत असतात. अनेक वेळा आज दादा नाही, त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कोणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरनं दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी सुरू केली असा सवाल सुनील तटकरेंनी केला. त्याला रोहित पवारांनी उत्तर देत विलिनीकरणाची चर्चा सुरू करणाऱ्यांचं नाव तटकरेंनी जाहीर करावं असं आव्हान दिलंय. या सगळ्या ह्याच्यात बघा आता सुनील तटकरेंनी काय म्हटलेलं आहे. दादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली याबद्दलचा प्रश्न सुनील तटकरेंनी उपस्थित करत टोला लगावलेला आहे. त्यावरती रोहित पवारांनी तुम्हीच नावं जाहीर करा असं म्हणत त्यांना आव्हान देऊ केलेलं आहे. त्यांना एवढंच म्हणणं आहे की मग कोणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या. मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या. त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांना हे आम्हाला सांगायचं आहे की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो, पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठंतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली पाहिजे अशी मागणी पत्राद्वारे केलेली आहे. VSR विमान कंपनीने डिसेंबरमध्ये पायलट यांचा 50 कोटींचा विमा उतरवला होता. अजित पवार प्रवास करत होते, ते विमान वगळता इतर विमानांचं ऑडिट सुरू केल्याची माहिती असल्याचं मिटकरी म्हणाले. त्यामुळे VSR कंपनीवर कारवाई झाली पाहिजे आणि ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करावा अशी मागणी मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसंच रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलंय असं मिटकरी म्हणाले. VSR कंपनीच्या संदर्भात आमच्या शंका, त्यांच्या काढलेल्या 50 कोटीच्या विम्यासंदर्भात आमच्या शंका, ह्या शंकेचं निराकरण होण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्चस्तरीय समिती चौकशी गठीत केली पाहिजे. VSR कंपनीने अजूनही जबाबदारी स्वीकारली नाही. VSR कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, FIR झाले पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या पायलटचे विमे उतरवले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे. आमदार रोहित पवार यांचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या समोर त्यांनी काही विषय अत्यंत अभ्यासपूर्ण मांडलेले आहेत. त्या पत्रकार परिषदेत ज्या काही शंका त्यांनी उत्पन्न केल्या त्या पहिल्या दिवसापासून माझ्या पण शंका होत्या आणि त्यांनी एका बाह्य संस्थेकडून तात्काळ सदर प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली. तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठा दावा केलाय. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. अपघाताच्या 1 दिवस आधी अजित पवार बारामतीला कारने जाणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार तयारीही झाली होती. मात्र संध्याकाळी अजितदादांना प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला होता. एक फाईल क्लिअर करण्यासंदर्भात त्यांना फोन आला होता आणि त्यानंतर त्यांनी सेक्रेटरीला संबंधित फाईल आणण्यासाठी पाठवलं होतं. 8:30 वाजले ती फाईल येईपर्यंत. मग दादा म्हटले की आपल्याला विमानाने जायचंय, पण ती फाईल आणण्यासाठी 7:30-8 वाजले आणि त्यानंतर कारने जाण्याऐवजी चार्टर्ड फ्लाईटने जाण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं प्रमोद हिंदूराव यांनी म्हटलंय. आमच्या पक्षात ऐक्य विनाकारण कोणावर संशय नको असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर बर्वे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचं. तो बर्वे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायचं, बाय रोड निघायचं.
सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो पडत होते, फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटत मंत्रालयात त्याची फाईल क्लिअर करायची. कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन ये, परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणणार 7:30-8 वाजता. तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते वापर घेतलंय, चार्टर फ्लाईट आहे, ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्यात एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेस ते कुंभाडला पण आले होते, ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता. त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला. तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो. त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं होईल दादांच्या. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास्त करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात. वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी राहिलेले आहेत, तटकरे साहेब राहिले आहेत आणि त्यांनी हिंमत आणि ताकद देण्याचं काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना केले. आणि अशा अवस्थेमध्ये ही जी भूमिकाच्या आपल्या याच्यामधनं मांडली जाते ती फार चुकीची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे नेते एकसंघ आहेत, एकरूप आहेत आणि त्यांच्याबद्दल असा जो संशय बाळगला जातो तो एकदम चुकीचा आहे असं मला वाटतं. त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे ते मी तिथं बोललो. जसं की 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतात की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3 पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे.